आणि यानंतर येऊया नवी मुंबईत. नवी मुंबई महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधी यांच्यातला वाद आता विकोपाला जाताना दिसतोय. तुकाराम मुंढे यांच्या विरोधात मंगळवारी महासभेत अविश्वास प्रस्ताव येणार आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई विरोधी पक्षामध्ये असलेली शिवसेना सुद्धा तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आक्रमक झाली. या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी अविश्वास ठरावाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचा निर्णय घेतलाय. तुकाराम मुंढे नवी मुंबईत पालिका आयुक्त झाल्यापासून त्यांनी अनेक धडाकेबाज कामाला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादीपासून सर्वांनीच तुकाराम मुंढे यांचा विरोध करायला सुरुवात केली आहे. मी आल्यापासून कधीच माझ्याकडून कोणत्या प्रकारचे वाद नव्हते. माझं काम करण्याची जी पद्धत आहे ती कायद्याला धरून आहे, पब्लिक इंटरेस्टमध्ये आहे. काम करत असताना कायद्याच्या बाजूने विरुद्ध कधी जात नाही आणि पब्लिक इंटरेस्टमध्ये काम करतो. त्याच्यामुळे त्याचं कुणाला वागू वाटण्याचं कारण नाही. माझ्याकडून असा कधी प्रयत्न झाला नाही की कुणाचा अवमान करायचा किंवा कुणाला कमी लेखायचं किंवा कुणाला त्यांच्या पावस मी हिसकावून घ्यायचं असं कधी केलेलं नाही, करण्याचं काही कारण पण नाही. माझ्या दृष्टीने मी काम करत आलेलं आहे, आत्ताही काम करत आहे.